शिक्षण क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील जवळपास 4,500 शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन केलेलं आहे। आंदोलक शिक्षक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून आपल्या मागण्या होत्या आणि आज आपण शाळा बंद संप पुकारला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून शिक्षक हा मेटाकुटीला आलेला आहे। शिक्षकाला अध्यापनाचं काम करू दिलं जात नाही आणि त्याचा ताण निश्चितच त्याच्या मानसिकतेवर पडतो। प्रशासनामध्ये इतर शाळाबाह्य कामं शिक्षकांना लादली जातात आणि त्या कामांमुळे जो खरं त्याचं दैवत आहे विद्यार्थी, या दैवताकडे त्याचं दुर्लक्ष साहजिकच होतं आणि शिक्षकालाही त्याच्या मानसिकतेवर ओढाताण होऊन त्याचं अनारोग्य या कामाच्या माध्यमातून होतं। दुसरी गोष्ट अशी की 25-25, 30-30 वर्ष या जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये नोकरी करून सुद्धा शासन एक सक्तीची अंमलबजावणी आमच्या शिक्षकांच्याकडे करताय। टीईटी नावाची परीक्षा आम्हाला देण्यासाठी ते आग्रही भूमिका घेत आहेत। कोणतंही प्रमोशन इतर विभागामध्ये कोणतंही प्रमोशन सहज मिळतं, परंतु शिक्षकाला एकमेव पदोन्नती मुख्याध्यापक असेल, केंद्र प्रमुख असेल आणि केंद्र प्रमुखातून विस्तार अधिकारी असेल, हे एक प्रमोशन मिळण्यासाठी पण त्याला एवढ्या प्रकारच्या भव्य आणि दिव्य याच्यातून जावं लागतंय। तर एक प्रकारे शासनाचा एक अन्याय आहे आणि हा अन्याय दूर होण्यासाठी धुळे जिल्ह्यातून संबंध शिक्षक आज एकवटलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर दुपारी 12 वाजता एक मोर्चाचं स्वरूप शिक्षकांच्या माध्यमातून आज आणलेलं आहे। धुळे जिल्ह्यातल्या 3,500 जिल्हा परिषदचे शिक्षक, 1,500 नगर परिषद आणि खाजगी प्राथमिक शाळांचे शिक्षक यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हे आंदोलन एक शासनाला जाग यावी किंवा शासनाने आमची दखल घ्यावी या भूमिकेतून हे आजचं आंदोलन आहे आणि याचा विचार शासनाने करावा आणि आम्हाला बीएलओच्या कामामधून, SRIच्या कामामधून, टीईटीच्या जाचक अशा अटीतून आम्हाला मुक्त करावं अशी आमची या ठिकाणी आपला मोर्चा आहे। काय प्रमुख मागण्या आहेत? नेमकं आपल्या काय प्रमुख मागण्या आहेत मोर्चांमध्ये? आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं सर्वात प्रमुख मागणी म्हणजे टीईटी चालू आहे सध्या। कारण की आतापर्यंत जेवढ्या शिक्षकांनी जॉबला लागलेले त्या सर्वांनी आतापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमानं त्यांची निवड झालेली आहे आणि तरी सुद्धा आता ऐन वेळेस शिक्षकांना 25-30 वर्ष सेवा झालेल्या लोकांना आज टीईटी हा विषय आलेला आहे। तर टीईटी ही मागणी रद्द करण्यात यावी आणि दुसरा विषय असा की आज बीएलओच्या बाबतीत बीएलओच्या कामासाठी आज जर विचार केला तर संभाजीनगरमध्ये आज एका शिक्षकाला SRRचं काम करत असताना त्याला त्या ठिकाणी अटॅक आला आणि तो दवाखान्यामध्ये आज ऍडमिट आहे। तर शिक्षकाची जी मानसिकता आहे ती खराब होते आहे या माध्यमानं। टीईटीची परीक्षेचा अभ्यास करावा लागतोय, त्याच्यानंतर SIRचं काम करावं लागतंय आणि शाळेमध्ये आमचं दैवत विद्यार्थ्याला घडवण्याचं काम आम्हाला हे करावं लागणार आहे आणि हे SIRच्या कामासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याची मुदत आहे आणि 1400 जर कधी त्या ठिकाणी मतदार असतील तर जवळपास 230 तास लागणार आहेत। म्हणजे जवळपास दररोज त्याला 12 तास काम नुसतं SIRसाठी करावं लागणार आहे। तर शिक्षक कशा पद्धतीने हे काम करू शकतो, त्याची मानसिकता कशी चांगली राहू शकते, म्हणून आम्ही आज शासन दरबारी सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी बंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमानं आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे। पुढचं पाऊल काय असणार आहे? आपलं शासन वारंवार आपल्याला शब्द देत असते, परंतु मागण्या मान्य होत नाही। याच्या पुढचं आंदोलन कसं असणार आहे? या संदर्भामध्ये शासनाने जर आज आमच्या या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर हे आंदोलन पुढच्या वेळेस निश्चितच आमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये संबंध महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। शासनाने त्वरित दखल न घेतल्यास येत्या काळात आमरण उपोषण शिक्षक संघटना करणार आहेत। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।